कोकणचा प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या आंगणेवाडीच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे। पहाटे 3 वाजता देवीची ओटी भरण्यात आली आणि यात्रेला आता सुरुवात झाली आहे। यावर्षी आंगणेवाडी ग्रामस्थांच्या वतीने भाविकांसाठी तब्बल 9 दर्शन रांगा खुला करण्यात आलेल्या आहेत। राजकीय नेत्यांची मांदियाळी असणाऱ्या भराडी देवीच्या यात्रेला राजकीय नेत्यांसोबतच लाखो भाविक भक्तिभावाने देवीचे दर्शन घेतात। आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे। लाखो भाविक आंगणेवाडीच्या या यात्रेला येत असतात। केवळ लाखो भाविकच नव्हे तर अनेक राज्यकर्ते देखील या यात्रेला उपस्थित असतात आणि हजेरी लावत असतात। या यात्रेसाठी एसटी कडून विशेष बस सेवा देखील सुरू करण्यात आलेली आहे। पहाटे 3 वाजता देवीची ओटी भरण्यात आली आणि यात्रेला सुरुवात झाली आहे। यावर्षी आंगणेवाडी ग्रामस्थांच्या वतीने भाविकांसाठी तब्बल 9 दर्शन रांगा खुला करण्यात आल्यात। राजकीय नेत्यांची मांदियाळी असणाऱ्या भराडी देवीच्या यात्रेला राजकीय नेत्यांसोबतच लाखो भाविक देखील भक्तिभावाने देवीच्या दर्शनासाठी येत असतात। तर यंदा यात्रेसाठी एसटी कडून देखील विशेष सेवा करण्यात आलेली आहे। काही ज्यादा बसेसची देखील सोय करण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने भराडी देवीच्या यात्रेसाठी लाखो भाविक येत असतात आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या जत्रोत्सवाला पहाटेपासून प्रारंभ झालेला आहे। आपण जर दृश्यामध्ये बघितलं असेल तर या ठिकाणी हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी आता आंगणेवाडीमध्ये दाखल झालेले आहेत आणि भराडी देवीचं दर्शन जे आहे ते या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। आंगणेवाडी जत्रा या ठिकाणी कधी असणार याची उत्सुकता सर्वच भाविकांना असते। अखेर ही तारीख जाहीर झाल्यानंतर प्रत्येक जण आपली या ठिकाणी गावी येण्यासाठी आंगणेवाडीला येण्यासाठी मिळेल ते वाहन पकडण्यात तयार असतो। अगदी रेल्वे असतील, बस सेवा असेल, त्याचबरोबर खाजगी वाहनाने देखील या ठिकाणी राज्य असेल किंवा राज्याबाहेरील अनेक भाविक जे आहेत ते आता आंगणेवाडीमध्ये दाखल होतात। पहाटे 3 वाजल्यापासून या ठिकाणी दर्शनाला प्रारंभ होतो आणि यावर्षी या सर्व भाविकांना दर्शन जे आहे ते सुलभ व्हावं म्हणून तब्बल 9 रांगा आणि मुखदर्शनाची अशा एकूण 9 रांगा ज्या आहेत ते या ठिकाणी खुल्या करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी असंख्य भाविक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी ही जत्रा जी आहे ती राजकीय नेत्यांची मांदियाळी म्हणून देखील ओळखली जाते आणि त्यामुळे या ठिकाणी राज्यातील अति महनीय नेते देखील या ठिकाणी या जत्रोत्सवाच्या निमित्तानं आंगणेवाडीमध्ये येतात आणि भराडी देवीचं दर्शन घेतात। कॅमेरामन बंटी राणेसह उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।